आता बघूया टॉप 9 मोठ्या बातम्या। एकनाथ शिंदेंना ईमेल करत धमकी देणाऱ्या दोघांनाही अटक। मंगेश वायाळ आणि अभय शिंगणे या दोघांना बुलढाण्यात अटक। दोन्ही आरोपी बुलढाण्याच्या देऊळगावचे रहिवासी। राज ठाकरे मुंबई महानगरपालिका आयुक्तांची दुपारी 2 वाजता भेट घेणार, तर मुंबईच्या विकास कामांसंदर्भात आयुक्तांशी चर्चा करणार असल्याची माहिती। केंद्रीय मंत्री अमित शहा पुणे दौऱ्यावर, तर शहांच्या दौऱ्यानिमित्त वाहतुकीत बदल। बाणेर बालेवाडी या भागातील वाहतूक पर्यायी मार्गाने आता वळवली जाणार। जनता सहकारी बँकेच्या हरित महोत्सवी वर्षाच्या या सांगता समारंभासाठी सुद्धा शहा हजेरी लावणार। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज नागपूर आणि गोंदिया दौऱ्यावर। देवरी आणि कन्हानमध्ये शिंदेंची जाहीर आभार सभा। शिंदेंच्या शिवसेनेमध्ये काही पक्षप्रवेश होण्याची सुद्धा शक्यता। मनोज जरांगे पाटील आज मस्साजोग दौऱ्यावर। संतोष देशमुखांचे कुटुंबीय या ठिकाणी आणि गावकऱ्यांची भेट घेणार, तर अन्नत्याग आंदोलनाच्या अनुषंगाने ग्रामस्थांशी चर्चा करणार। ग्रामस्थांचं 25 फेब्रुवारीला अन्नत्याग आंदोलन। कृषी मंत्री असताना धनंजय मुंडेंनी बदल्या आणि पदोन्नती प्रकरणामध्ये 100 कोटींचा भ्रष्टाचार केला। मुंडेंच्या कार्यकाळामध्ये बदल्यांसाठी 60,000पासून 5 कोटींपर्यंत रेट। सुरेश धसांनी पत्रकार परिषदेत रेट कार्डच वाचलं। धनंजय मुंडेंना बेल्स पाल्सी नावाच्या आजाराचं निदान, तर बेल्स पाल्सी आजारामुळे मला सलग 2 मिनिटंही बोलता येत नाही, म्हणून जनता दरबार आणि कोणत्याही बैठकीला उपस्थित नव्हतो। धनंजय मुंडेंचं स्पष्टीकरण। कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंना जामीन मंजूर। सत्र न्यायालयामध्ये अपील करण्यासाठी 30 दिवसांची मुदत। 1995च्या फसवणूक प्रकरणामध्ये कोकाटे बंधूंना 2 वर्षांचा कारावास आणि 50,000चा दंड। महाविकास आघाडीच्या काळात फडणवीस आणि शिंदेंना अटक करण्याचा कट होता। सरकारनं स्थापन केलेल्या एसआयटी समोर प्रवीण दरेकरांचा जबाब। पुराव्यांच्या आधारे सर्व माहिती एसआयटी पुढे मांडली। दरेकरांची माहिती।